अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची बाया हे खायला आणायचंय अजून रानात नाही कोण झाडायचं पडलंय शेण काढायचंय अजून ए ऐक ना मी जरा गावात नेतो जाऊन आता काय गावात बघतो की जरा कामाचं कामच राहू दे आधी ह्यांना खायला आणून टाका खायला काय ते आपण त्याला खायला अहो त्यांना होतंय का आता वयाच्या मानाने तर करत जावा की तुम्ही तरी आणून जावा की एखाद दिवशी सारखंच काय कामाला लावत असते का ते खायला आणून मग आमक आता हे कोण करायचं ह्यांचं मी घरातलं स्वयंपाक बघायचं काही बघायचं तिकडे तिकडे कुठं जायचं म्हणलं गेलं की तुझं काय नाही काय किरकिर चालू काय चाललंय रे संजय? मग गावात येतो जाऊन म्हणलं की लगेच लागले किरकिर करायला अरे तिचं खरं आहे आज हाय दुलवड काय सांगताय होय म्हण तर बाई माझ्या तर देणार अजिबात आता ह्यांना लावायचंच नाही गावात संजय एक रोजच तुझी दुलवड आहे आले का देणार तुझ्या आज हाय दुलवड तू चाललाय गावात आणि येताना नीट यायचं काय नीट यायचं नाही आलं का अजिबात देणार जायचंच नाही तुझ्या? गावात नाही नाही म्हणजे कामधंदा बघायचाच नाही मग गावात काम असतं का मग कुठं असतं रानात काम असतं का गावात असतं का काम अहो काम बघायला चाललोय आप्पा हे बघ तू बघाय चाललायस का डोसाय चाललायस ही काय मी पाठीमाग माझ्या डोळा आहेत का थांबा जिकडे जायचंय तिकडे जाऊ द्या थांबा. त्या गाईला खायला आणून टाका ऐका मी तिला सकाळीच म्हणलं की मी गावातनी जाऊन येतो तू स्वयंपाक करून ठेव अजून जेवलो सुद्धा नाही मी तू एक काम ऐक माझं 2 वजी माकवानाची काढ एक वज काडवाळाचं काढ मग ती आपली ती खायला घालत बसल ती कातरून ठेव मला काय सांगायचं नाही ते गणप्याला सांगायचं काय असेल ते अरे तो गणपती आहे का एका जागेवर राहतोय का मग काय मॅच काही जरा उचलला काय त्याचा अरे असू दे की आता ती गै पडेल तिला का कमी आली दुधाला का वाईट थोडा विचार कर काय तुम्ही दोघं जण बघा मग कोण आम्ही दोघं अरे मला होतय का आता ते मला काय सांगायचं नाही मला जायचंय गावात ए तू जाऊ नका गावात नाही मला स्वयंपाक करायचंय अजून घरात काम आहे तर आणि गायांचं तुम्ही बघा तू बाकीचं लय शानपणा करू नको मी आलो तू काय गावात असंच बोलते बर का तो जा गावात पण नीटच यायचं दुरीतच हा नीटच येत हा तुला मी सांगतोय हा. ना ते ह्याला काय म्हणतात काय आता आज हा, नीट आलेत का ते डोक्यात आता ठेव. यायच्यात त्या बारक्या पोराला सारखं बेडावं लागत नका बेडव भेडावं लागत ना तुला मी दोपाटी टाकीन आता राहू द्या. नीट यायचं सांगा, तुला सांगा. सांगतोय बघ चालल्यात आता सरळ आणि येताना यावाकडे होऊन तू आता एक काम कर काय जाऊ दे आता काय त्याला हे बघ सवय लागलेली आहे आपण किती जरी वराडलं तरी ते करायचं ते काय करणार आता हे रोजच मड आणि त्याला कोण रड असं नाही प्यायचा बरं का आज कारण मी आता ताकीतच दिली तशी आणि तू बी आता एक काम कर ही झाडून पटापटा घे पाणी पाच आणि वैरण कातरून उली उली कातर मी टाकते आपा तुम्ही सांगायची काय नाही गरज गरज का लय कमी आली दुधाला बघते मी तुम्ही जावा बस आम्ही स्वयंपाक झाल्या हाक मारते घे बारा झाडून ये हा शेण बी काढून टाक आता टाकते की आता मला सांगावं लागतंय का ती लेकावानी लेकाला सांगावं लागतात गोष्टी आम्हाला नाही सांगावं लागत होय व बोल की किती दिवस झालं तुम्हाला लवळेवला औषध आणायला सांगते तुम्हाला औषध आणायचं नाही का अगं आणायचंय पण मयूर किती राहिलं की बही मग खुरपायचा थोडं तर राहिलंय अहो पण ते खुरपून निघतंय का 1000 वेळा खुरपलं तर येतच ती आता काय एवढ्या वेळेस खुरपू आणि मग परतच्या वेळेस आलं तर मग आपण फवरून घेऊ एक तर इथं जेवण नकोसं होतो या घरचं करा दारचं करा रानातलं करा मोठा नुसतं पिऊन पळतो या घरात गावाला भाऊ होय मग जाऊ दे की मग काय तुम्हाला बोलायला तर करायचं तोंड नाही अजिबात त्यांना अगं मोठा भाऊ आहे ते थोरला वरला काय बोलती त्याला हो थोरला वरला आहे भाऊ मग काय पिऊन हिंडल का गावात मग काय रोजच पितो काय ती कुठल्या दिवशी प्याला नाही मग कवा तरी पित होती तुम्ही मला सांगू नका त्यांची समजूत काढून त्यांच्या बाजूनं तुम्हाला सांगितलं तेवढं करायचं नाही तर ते आपणला सांगायचं आमचं आम्हाला वाटणीला दे नाही त्या मयूर ते मोठा भाऊ आहे थोरला वरला बरं ते काय कामधंदा करायला नको थोरला वरला भाऊ आहे आला का कोण आला ह्यो आता इथं एक आहे अर्धवट तू काय तू का हा तू कस या तुझा हात बघितला की मला कळलं तू काय म्हणून बसू का हा बस की का रे बाबा का आलायस खुरपती त्याला एखादं अरे तुला काय माहिती का नाही गणपा आज काय आहे ती नाही लागा तू का बोल की का असंच 12 महिने रानात घासायचे
मग काय करतो लागा रान आपलं बापाने ठेवलंय लय मोठं कमवून, मग त्यात काम बी केलं पाहिजे की. बघ मी आज कसा कडक आहे, सावकाराला धोका दिलाय. बर आलाय कशाला ती सांग. बाकीचं लय चौकशा करू नकोस. का नाही आज कशाचं? आम्ही का त्याच्यात असतो का लागा तू का? अरे मी बी त्यातला नाही, पण आपण कुठं रोज पितोय. आज धुल ओढायला का गाणपा. पैसा ना अडकन घेती धडका आणि आलाय धुलवडीचा. किती रुपये खिशात तुझ्या? आम्ही लय पैशावाला आहे, माझ्याकडे गवतासारखा पैसा आहे. बघू की आता तात्पुरता खिशात आहे तेवढंच दाखव, गवताचं नंतर बघू. सावकार आहे ना तिजोरी. सावकार आहे ना, अजिबात कुठं नाही नाही नवऱ्याला. माझा नवरा पितोय र. हा, मग मटण खाव. पण आज मला नकोच लागा तू का ती जायचंच नाही अजिबात कुठं. काम पडलंय हे माझ्या पुढं. वहिनी मग तुमच्या घरी तर रोजच धुलवडण दिवाळी आणि दसरा असेल. मग तुला काय करायचं बाकीचं? माझ्या नवऱ्याला कुठं न्यायचं नाही तर नाही न्यायचं. तू निघायचं बघ तुझ्या रस्त्यानं, पळ. आता तुम्हाला एक मी आता कसं बांध करी म्हणून सल्ला देतो गाणपा. हा हा तुझा म्हाताराला का कडक गावात हिंडतोय, भाऊ बी ताईट असतो, वहिनी बी तिच्या कामात असते. तुम्हाला दोघाला त्यांनी रानात धाडलंय काय कामाला. तो का कसा विषय आहे, जर त्यांनी जर हित लक्ष तुम्ही का दिलं. बसा. हे बरोबर बोलला तू पहिल्यांदा आयुष्यात येऊन. अगं पण मयुरे ती दोघं बापल्या का आपण संजभाऊ फिरतोय, मग त्यांच्यासारखंच जर आपण फिरत बसलं तर रानाला घोडा लागन का नाही, पडीला पडन सगळं. हा म्हणूनच मग त्यांना सांगायचं खरा, नाही तर आम्ही करतो. भाऊ की बसन हसत आपल्याला. तो एक भाऊ कधीतरी दारू पितोय, मग आता त्यासारखंच करीत बसू का मी बी? आमचं सांगायचं काम आहे बघ गाणपा. आपलं व्हायलाच निघ पाटाक दिशेने. जरा डोक्यात आणा. काय मरणार आहे का आयुष्यभर एवढं काम करून मी करून? तुमच्या भाल्याचं सांगतोय वहिनीन गाणपा. त्या पोराला कळतंय कालचं पोरग तुमच्या मागचं. जाऊ दे गाणपा, मी पण जातो गावात. मला अजून काम आहे, ह्याची सोय करतो नियोजन. तू भेट संध्याकाळी त्या चिचाच्या पाराव. ती येणार नाहीत बर का? वहिनी रोज कुठं आली? नाही येणार. जा तू. दुसरं कोण भेटतंय का बघ, पळ. येतो मग. हा जा. जा जा. नाही ना साधी पिऊन पिऊन कटाळाच आलाय. नाही काय करतो आज इंग्लिशच घेतो. मस्तपैकी एक बिस्लेरी घेतो, एक गलास घेतो, निवांत आंब्याखाली जाऊन बसतो. काय नाही टेन्शन घेत नाही काय नाही. मस्तपैकी एकटाच जाऊ तो तडाका. ए आबा, बोला की हो. अरे माझा संजय दिसला का? नाही बाबा दिसला. आला का? कुठं गेलाय रे? आला का आता तू म्हणलाय? आपल्याला दिसलाच नाही बाबा. आला का? काय हो आज आहे डोलवड, हा आणि त्या डोलवडीमुळे मला भीती वाटते. त्याचे पडतोय कुठं का नीट येतोय का नाही? लगा काय सांगतो लगा दोलवाड त्याला 12 काय त्याची दोलवाडा लगा आपण. अरे आबा बरोबर आहे तुम्ही म्हणता ती, पण आता दिवस किती यायला का? नाही पण ते काय त्याची रोजच दोलवाड आहे. आज कशाच्यावर जाऊ नको तू. हे बघ हा ती धाकटे पोर मरायला लागले रानात काम करून करून, आणि ह्यो निस्ता माझ्या हाणत हिंडतो. याला पोटारे लागतात. कशाचा का त्या गुरांना खायला सुद्धा टाका नाही का त्यो? रोज एका पोटाऱ्या संघ जातो, रोज एक बाटली घेतोय. अरे काय केलं पाहिजे राबा ह्याच्यावर काय आहे पर्याय? तू एक बार हाताखालनं काढ की त्याला. आला का रोज लागा या काठीनं हाणून हाणून कटाळा आलाय मला. आता कशाला हाणतो? दुराटे द्यायची मिरचीची मस्तपैकी झाडाला बांधून. आता कसं आपल्या हाताने आपल्याला हाणू वाटतंय का काही? मग असं रोज हिंडाच बरोबर वाटतंय का? काय आता बघू आता काय होतंय ते. नाही ना, मला बघ, बी बघ. बघायचंय त्याला. नाही ना बघ बघ तुझ्या आहे ना काय मला बी जोडदार बघतो मस्तपैकी. गावला तर सांग मग तुझा हा बाप सांगतो पुढचं सांगतो. आता म्हणावं. हा सांग तू. त्याला बायकोने एकलं डोकं खाल्लंय. घरी असलं की किरकिर किरकिर सारखे. जरा आरामच करतो थोडा. बसा. अयो मग तो करा. बरं झालं तुम्ही भेटला संजू भाऊ. का रे बाबा? अहो, सकाळी रानात फेरफटका माराय गेलतो. का मालक कुठे गेला? मालकाची माझी गाठ नाही, दुलवडीमुळे म्हणलं सुट्टी घ्यावं. होय. तुमचं जोडपं होतं रानात. ते रोजच राहणार असतात की. एक खबर सांगायची तुम्हाला. काय सांगतो? अहो मी मकतनं चोरून ऐकलंय. काय? तुमची भाऊजाई आहे ना काल आली आणि तिकट झाली आहे. अरे काय पण नको बरोबर नीट सांग काय सांगायचं. सख्या कानाने ऐकलं, सख्या डोळ्याने बघितलं आणि देवाच्या आण घेऊन सांगतो. काय झालं? अहो ती भावाला काय म्हणते तुमच्या? काय? इथं कवर आपण काम करायचं, रानातलं बी आपल्यालाच करावं लागतंय. खुरपाणी दारी गुरांच्या दारा ही, आणि तुमचा भाऊ निस्ता पिऊन पडतोय, भाऊजाई पण काय काम करत नाही, म्हातारा बी गावात फिरतोय असे म्हणत होते भावाला. होय. हा खरं म्हणतोय का?
शपथ. बरं का तू क्या ह्याच्यातलं जर काय खोटं जर निघालं ना तर मी तुला कान फाडीला. सख्या कानाने ऐकलं आणि सख्या डोळ्याने बघितलंय. मला का माझा भाऊ आहे ना, माझा भाऊ माझ्याबद्दल कधीच काय असं वाईट गोष्टी ऐकून बी घेणार नाही आणि बोलणार बी नाही. दोलवडीचे दारू प्यालाय आज. नाही राहो काय 2 चपला हाना टाळूत काय खोटं अरे निघलं. माझा भाऊ कधीच माझ्याबद्दल असं बोलणार नाही. तू काय लागला सांगाय रे. तुमचा भाऊ गरीब आहे पण भाऊ जय तिकट आहे ना. बरं का तू क्या एक तर त्याच्या आईला घरणी माझी बायको संग किरकिर झाली. आता तू हिथं बसाय आलो की तू अजून माझ्या डोक्यात काय नाही काय राग का लावली का. हा नाही राव संजू भाऊ तुमची नाही चेष्टा करणार मी. बरं कळलंच ना मला. आणि जर ह्याच्यातलं खोटं जर निघलं मग तुझ्याकडे बघतो. हे तुम्हाला सांगतो खोटं निघलं ना तर 2 चपला तिथंच का गावात हाना माणसात. होय ना बघतो की. पर जाऊ दे ती झालं गेलं आज दुलवडे सोय करता का ह्याची. अरे इथं मलाच नाही प्यायला आणि तुझी कुठली सोय करू. महिना झालं कसा कोरडा आहे. जा की मालकाकडून पैसे आण जा. मालक का चिंगूट कधी द्यायचा पैसे. अहो 2 महिने झालं पगार करा नाही. आता तुम्ही भिकाऱ्यावानी कोणाला बी मागतोय प्यायसाठी. करा तुम्हीच गरज परत मी पाचतो पगार झाल्यावर. माझ्याकडे पैसे अरे माझ्याकडे कुठले पैसे यायचं. मी काय कामाला आहे काय कुठं. हा काय कोणाला पैसे मागावून कोणाला दारू मागावं हे कळतं का तुला. चल यायचंय का गावात काय इथंच बसायचंय. नाही चला की. ए राणे काय हो भूक लागली जेवाय काय बनवलं. काय नाही बनवलं. काय नाही बनवलं काय मग नसतीच केस विचारत बसतीत काय. काय बनवू मग आता 2 भाकरीचं पीठ होतं ते केल्या भाकरीने दिलं तुमच्या बापाला जेवायला. आता काहीच नाही. काय नाही म्हणजे मी जेवाय आलो की सगळं संपलेलं असतं. अहो चिमटभर 1 भाकरी बी व्हायची नाही त्याची. मी पण उपाशीच आहे. मी काय खाऊन बसली वय. काय घरी यावं का नाव असं झालं बा मला तर. काय घरी यावं का नाही. त्या गायांना खायला आणायला सांगितलं तर आणलंय का तुम्ही. तुला सकाळी सांगितलंय मी गायांना खाय आणणार नाही. मग कोण घालायचं खायला का माझा बाप यायचा का. ते आपाला सांग नाही तर त्या काय घरच्याला आपल्याला सांग. सांगा आपल्याला होतंय का एक गटोडं उचलतंय का एवढं. ती मला काय बाकीचं बोलायचं नाही. शेवट आम्हीच मारायचं का नाही करायचं. आम्हालाच लय गरज आहे संसाराची. ठीक आहे तुम्ही मी आलो की घालता का तुकडं घाला खायला पोटाला. आपण आणून दिल्यावर काय नको वाटतंय मला. ते दळण करायचंय मला. मी म्हणलं होतं ना हे पाण्याची बाटली कशाला आणली आता इथं. ताण लागली म्हणून आणली. ताण लागली ठेवून द्या इकडं. बरं काय आहे का नाही मला सांग जेवायला. नाही काय जाते मला जायचंय गा हो का. मी आता तिकडे जाते गुरांना खायला घेऊन येते. हा ऐक ना मी आलो लगेच जाऊन रानात या त्या गणप्याकडनी बी तवर तू काय आहे त्यांच्याकडे काम. ते रानात बघतो की आहेत का नाही. मग जा की जाताय ना तर तेवढं खायला पण घेऊन या गायांना. मला रानात बी जायचं नाही. बरं ऐक ते तेवढी 1 भाकरीचं आहे तेवढं तरी करून दे. मी गायांचा आधी मला बघू द्या. जा उठा तुम्ही इथनं जा. लय राव लय वैताग आहे राव तुझा माझ्या माग. जा त्यांना पाणी तरी दाखवा. अरे भूक लागली मला. हा भूक लागली त्यांना आधी पाणी दाखवून या जावा. मला जायचंय रानात. सारखं मला जाऊ द्या. मला त्या गायांना खायला तरी आणावं लागेल. तुमच्यासारखं आहे का आमचं हिंडत निवस ह्याचं दार त्याचं आलो दार. मी. चला आता मी पण जाऊन येते रानात. गायांना तर खायला आणावं लागन की ह्यांना काय आम्हाला तर आणावं लागन. चला हेच नेते पाण्याची बाटली बी तेवढीच ताण तरी बरं तरी आणून ठेवली इथं. चला बाया भूक पण लागली पण आधी जनावरांचं बघावं लागन. त्यांना तर न्यावं लागन. ह्या साऱ्यात बी गवत नाही बाया दिसना. हा इथं आहे आता इथंच काढते. इकडून एवढं पाळाभर काढते. काय करावं जनावराचं आपल्यालाच बघावं लागते. संसाराची गरज मलाच आहे ना. बापन लेक फिरत्यात. काढावं तर लागन आता हे काढून न्यायचं. काय निघल कावळा भरती. दळण करायचंय अजून भाकरीला पीठ नाही. पुन्हा येईन अजून उरावर नाचत आमच्या. झाल्या का भाकरी. वैताग आहे जीवाला नुसता नको नको झालंय हे जीवन. किती असावं पण काम महाग. पाणी सुद्धा प्यायला टाइम भेटला नाही. आणलंय पण मी संग.
बाया कसलं पाणी लागतंय कुठं आणलंय कुणाष्ट जाऊ दे तांता भागली ना बाया काय होतंय मला असं जीवली नाही ना सकाळपासून मांडे घालूनच काढते बाया जाऊ दे गावात तर कोणीच आणत नाही सगळं मलाच करावं लागते सगळं झाडायचं ही मयुरी पण कुठं गेली काय कळा नाही रानात आली दिसली बी नाही मला इकडं कुठं बसली नवरा बायको ये रानात काम करतो म्हणायचं आणि टाइमपास करायचं टाइमपास काय हे माझं देहांत कुठं गेलं कुणाष्टो आप्पा आप्पा पण नाही तो नसत्याने इथं आप्पा बी नाही मी बी कुठं गवत काढायचं हे काय काय करतेस ग काय काय मैरा 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 अगं मी इकडे तू असं का गवत गवत काढायचं गाय अगं इकडे ते तोडती का मला गवत काढलेलं सगळं असं तोडायचं असं काढायचं अगं तुझं काय डोकं फिरलंय का इकडं आण. धडपा आणलाय तू खाली का टाकलं गवत असं इसकडे दडपा दडपा माझ्या नाही डोक्याला तुझ्या डोक्याला आहे मैरे हे असं गवत काढायचं अशी का करते तू येडेवन खुरपा आणलीस ना तू असं मग काढायचं आता अवघडच येत होतं तर नवरा पितून तुला चढायला लागली का काय तू शोभास हो सगळं गाव सगळी माती माती केली घाण्याला ढुकली काय डोकं फिरले का करतीयस मैरा तुला मी दिसा ना का माझं जानू कुठे आहे जानू पडला असेल पिऊन कुठं तरी जानू कुठे दारू पेत नाही माझा तू नीट बस तू पाणी दे मला पेला अशी का करते येडे मला सकाळी सांगितलंय मी पेणार नाही मग तुला चढायला लागले काय त्यांनी पेजी सोडल्यावर आई शपथ आता काय काय मी जाईन बरं का मला पाणी दे मला जायचंय प्यायला दे इकडं पाणी 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 दे इकडं सरळ बसा मी धरणार अगं काय डोकं फिरलंय का तुझं मी धरणार नाही बरं का तायडे आता तुला तुला काय होतंय का नाही पी पाणी तू हा मग तू शांत बस नीट बस नीट खाली नको ग मला पाणी पण पिऊन दे तू नीट बस हं. झालं का तू दारू बिरू पिलीस का काय तुझ्या बाटलीत दारूचा वास काय येतोय दारू पाणी पाणी ओ ऐकलं का पाणी प्यायचं अगं पाणी नाही दिसत ओ पाणी एक घोट ऐक तू बस की नीट बाया एक घोट पाय करते एक घोट थांब की अहो हो का घे जाऊ दारूची बा दारूचा वास येतो येत ना काय हो का मैरे कशी येड्यागत करायला दारू नाही तू नीट बस पाणी माझी साडी फिटल तू नीट बस ह्याच्यात दारूचीच वास येते सगळ्या बाटलीची खोट तिनं पिली वाटते. खोट पाणी पाणी तू इथं ठेव माझ्या जानून दिलंय पाणी ती जेवण पडलाय तिकडे घरी पिऊन बघा कसा उद्योग केलाय आता हिनं भाऊची बाटलीच त्या वहिनी घेऊन आल्यात रानात काय माहित काय उद्योग करून ठेवला या आणि बसली उन्हात सरळ बस सरळ चला कुणाला तरी कळायच्या आधी पटकन घरी नेऊ माणसं बघत्या गवत गवत अगं बाया थांब मी नेते गावात तू राहू दे तू उठ की ये पहिलं चल की तायडे, उठ की. जय हिंद जय हिंद जय हिंद गेलं 26 जानेवारी झालं सगळं तू उठ अगं अगं ओ शपथ भाऊ खर्च गेले त्या दाजींचं आलं हिच्या अंगात आता त्याला जर कळलं ना ही बाटली घेऊन गेली माझी तर ती चल घरी 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 स्टाईल स्टाईल चला चला घरी. मी धरते बाया तू फक्त चाल हा चल मी इकडं चालते, मी इकडं चालते. तिकडं कुठं बांधावलं दोघाला पाडून ठेवल जय हिंद इकडं इकडं एक कमी होतं म्हणून दुसरं बी नादा लागतंय आता जय हिंद आबा दुलवड असले का तू वाटा नाही पण अरे पैसे नसले तसंच असतं 90ची सोय करताय का 90 सोय हा. आणि सावकाराचा गडे यायला का मला 90 सोय मग म्हणतोय आता काय आता हा कोणाला बी मागितली दारू कोणाला मागितली
पहिलं आबा राव किती सण साजरे करायचे, आता लोक करा नाहीत बी पाहिल्यासारखं. अरे पहिलेचे आम्ही पहिलीत होतो तेव्हा जमत होतं, आता तू सांगतो का पहिल्याचं? आम्ही म्हातार झालो का आम्हाला माहित आहे की? तू सांगायला लागला काय मला? जाऊ दे बाबा. काय लागा बोलतोय? श्री देवी. ए यार काय झालंय का? काय नाही बा, ती जरा भुईमुग काय झालंय? काय झालं कोणाला? थांबा की मी सांगतो. वहिनी कसं- गाडी कुठं उडती त्यांची? लगा म्हाताऱ्या माणसाचं जर थोडी इज्जत ठेवायला का? पाय पडू का तुमच्या? कोण नाही? हा? तुम्ही कोण? तुम्ही कोण दिसत आंधळी झाले का? दिसत ना काय? मी बोलतोय वहिनी, थांबा तुम्ही. लगा हिला दवाखान्यात बिन्यात दाखवला का? न्यायचंय ते काय झालंय, तिथं भुईमुग खुरपीत होत्या उन्हाची थोडी जरा ती चक्कर आली त्यांना. माझा ऐकतो का? हा. दवाखान्यात बी दाखव आणि एखाद्या दिवसाकडे बी दाखव केला का? बरं असलं बाहेर वाचाय तर काय बघल ना लाग. जास्त बोल नाही. चापटीन चापटीन तिथं तसं करतं बघ. बरोबर आहे. चापटीन अशी. नाही नाही ए, न्या, न्या तिला न्या. चला वहिनी चला गपचिप चला. ते ओव्हर करायला लागलेत न्या. लगा लय चकार लगत करायला लागली लगा न्या. कोण तुम्ही? तो कोण रे? दाजींनी बोलावले तुला, कोण? दाजींनी ए पाय कोण? हे लगा लगा न्या. पाय पडतो. नाही नाही, दाजींनी न्या दाजींनी बोलावले घरी, दाजींनी. हा, चल. लय चेडगत करायला लागले तू काय भानगड? अहो आबा मला तर वाटतंय उन्हाच्या तडाख्यात लागारलं फिगारलं तर नसेल. आलं होय तसं झालं असेल लगा. मला तर तीच शंका आली. करेक्ट तसं झालं असेल. आणि आज धुलवडे मानल्यावर पुन्हा वया. होय लगा ती बी बरोबर आहे लगा. नाही नाही यांनी दवाखान्यात तर दाखवलं पाहिजे, नाहीतर देऊरसकडे तर नेलं पाहिजे. तर चालायचं ते तोंडावर नाका बोट ठेवू ना गप चला उग. काय डोक्याला ताप दिलास तू आज, कळलं का? काय तुला आकली जा, तू ग बस. सुकन ठूक करायचं आणि रस्त्याने नीट चाल, माणसं बघतात. मग काय तर एक तर भाऊ पेताळ ते पेताळ पुन्हा मॉडेलिंग म्हणते ना नाही ग, मॉडेलिंग नाही, नीट चाल फक्त तू. बायको म्हणते पिली काय आज चला. चापटेन मी. हा. हो, चापटायचे. चल. ते आता घरी गेलं संजू भाऊ बघतोय चापटायचं कोणाला चापटायचं. काय भानगड? राम राम राम. थांबा. गप उभा राहा जरा. अरे काय भानगड आहे का? काय झालंय संजू भाऊची दारू होती ह्या बाटलीत. हा अहो ह्या बाटलीत भाऊने दारू ठेवली होती बर. आणि तो काहीतरी म्हणला ती रागात उचलली बाटलीत गेले रानात भुईमुग खुरपाय. मग पिली का खायला का? मग काय झाली तर आला काला 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 का ग? त्याला सुख करू नकोस पोरे, नीट राहा. अशी बाण गेल्यागत करू नकोस. राम राम. काय रा वाराला लावीन मग. आपा इथं नको रस्त्यावर. काय रस्त्यावर घरी- नको घरी घरी नको कुठं नको करायला लागलीच वय. आणू नका घरी गेल्यावर बघू आपण. इथं रस्त्यावर नको तमाशा ते दाखवा. बघ, माझी इज्जत जर घालवली ना तर एका ठोक्याच एक एक पाडीन. अहो, आपण चुकून झालं असं. काय चुकून व्हायला काय लहान आहे वय ती? चापटीन वय चापटीन. हा चल घरी चला, घरी घरी चल घरी चला, घे चला. घे घरी चल. आपा, चला घरी. चल बघू दे. चल. यायला बायको सकाळपासून गेले गावाला. का गावाला गेले का कुठं गेले काय माहीत. सकाळपासून पोटात आग पडले, जेवाय नाही काय नाही. एवढी दारू पितो आणि मस्त गावात अजून एकदा रावण मारून येतो. संजय काय होईल? बस खाली, बस खाली. संजय काय अरे काय चालवलंय का तू? अरे सांगा दारू पितो. काय दारू पितोय? हा. तुला किती बरं सांगितलंय दारू पिऊ नको म्हणून सांग्या. आपण राहून द्या काय नका करू बसा. कालवा करायचं नाही. हा. ठेव ह्यांनी दोघांनी एवढा बाई याड लावलंय याड. कळतंय का तुम्हाला बाहेर आहे आपण? काय का मारायचं नाही चुकर नको जा, तुला मी सांगतोय आधीच. आपा. मारायचं नाही काय. नाही मारायचं होय. हा. तू असाच करणार आहेस का? अन काय झालं? ऐक जानू ए जानू. अगं तायडे आहे ना. वट्या वय वट्याव. अरे तू शांत बस. श्श्श. चुप. काही जानून जणून कुठं अजिबात निघाल? बोलायचं नाही कोणी. हा? अजिबात बोलायचं. अजिबात त्यांचं बोलायचं. असं चालणार रे. हो चला घरी, ही बघताल तपली ती काय करायचं ती. उठा. ए, आता काय काय करायचं शांतपण काय? करायचं नाही. बस आम्ही चालली आता, बस तिकडं. हो ते चला. दोघं बी ऐकत नाही ते त्यांच्या मनाने होऊ द्या. ए संजय हा? अरे माणसं आली गेली केला का आपल्या घरनं? अरे मग त्यांच्या घरी गेले जाऊ दे ना. ए बोरे जानू तो दमाजावर. जानू ना एका झोपटीतच पाडीन बघ जानू. ए, तुला काय झालं? कशी माणसं आपल्या द्यायची का संजय? हा. काय लका ही पोरगी बी दारू पिली, तू बी दारू पियाला आहेस. मग काय करायचं?
अरे ह्या पोरा सोरांचं काय व्हायचं का तुला कोणी दारू पाहिजे हा नारो संजय. नारो नाही पाहिजे उठ तू उठ ह्याला चापतो द्या उठ नको नको हाण नको बस दारूची चापेल. बाटली कुठे? काय झालं का काय ए आण तू काय आण तू काय घेतो चापेल मी पण उठ याला हे ज्या मग ई. अयो अरे आयो करायला तर किडा उठलाय बरे तुला आपा. अरे ए तुला किती वाऱ्या सांगितलं तुला हा? आबा होय काय हे राजेला काय झालं संजय तडा 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 हाणून घे अहो ह्याला कोणी दारू पाहिजे मी भाजली या. मला मजा वाटते म्हणून ए तुझ्या माझ्या वाटलीतली दारू पिली का तुला कसं ए. बोलायचं तसं मर तिकडे मी बी थांबत नाही तुझ्या बस तिकडे राणे पोट याला झपाट्यातच नाही तर मग उलते करेन मी 2 एकाच झपाट्यात अशी होते अशी होते पोटे हे झालं नाटक ऐक ना अरे नाटक ऐक ना जाणं तुझा माझ्यावर लय भरोसा नाही अरे लय भरोसा आहे बाबा हा उठ घरात चल उठ ना चल हा चल काय म्हणलेलं कळतं का नाही हा चल काय झपाट्यातच नाही उलते करे चल अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची